नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर रेशो अँड प्रपोर्शन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 ज्या अंतर्गत कंपॅरिझन ऑफ रेशोज आणि त्यावरील आधारित उर्वरित उदाहरणे पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यावर आधारित असणारी जी बेसिक गणित आहेत ती पाहिलेली आहेत. त्याच प्रॅक्टिस सेटमध्ये जी राहिलेले एक्झाम्पल्स आहेत तिथं कव्हर करूया. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ स्क्वेअर रूट ऑफ 0.04 इंटू 0.4 इंटू ए विच इज इक्वल टू 0.4 इंटू 0.04 इंटू स्क्वेअर रूट बी, देन फाइंड द रेशो ए इज टू बी. आपल्याला ए आणि बी या दोघांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे जर आपल्याला ही कंडिशन दिली असेल तर. म्हणजेच आपल्याला दिलेली जी कंडिशन आहे ती सुरुवातीला लिहून घेऊया. हिअर आपल्याला काय कंडिशन सांगितलं पहा. इन स्क्वेअर रूट 0.04 इंटू 0.4 इंटू ए विच इज इक्वल टू 0.4 इंटू 0.04 इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी. इथं ए आणि बी च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या स्क्वेअर रूट मध्ये आहेत आणि आपल्याला रेशो काढत असताना स्क्वेअर रूट नको आहे. याचाच अर्थ हा स्क्वेअर रूट जो आहे तो आपण काढून टाकायला हवा. सगळीकडे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे त्यामुळे आपण दोन्ही साइडचे स्क्वेअर करूया. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साइड्स, म्हणजे दोन्ही बाजूचे जर आपण स्क्वेअर केले तर काय होईल पहा. लेफ्ट साइडचा स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजेच लेफ्ट साइडला काय शिल्लक राहील. 0.04 इंटू 0.4 इंटू ए. राईट साइडला फक्त स्क्वेअर रूट मध्ये बी आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट निघून जाईल आणि उरलेले जे नंबर आहेत त्याचा स्क्वेअर होणार म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स होईल. म्हणजे 0.4 जो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम असेल. 0.04 जो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम असेल आणि स्क्वेअर रूट ऑफ बी त्याचा स्क्वेअर केल्यामुळे फक्त बी येईल. म्हणजे या पद्धतीने दोन्ही बाजूंचे आपण स्क्वेअर केले जेणेकरून आपलं स्क्वेअर रूट निघून गेलं. आपल्याला ए आणि बी या दोघांचा रेशो हवा असेल तर हा जो बी राईट साइडला आहे तो लेफ्ट साइडला घेऊया जेणेकरून मल्टिप्लायचा तो डिवाइड होईल. दॅट इज मीन्स ए अपॉन बी होईल. आणि लेफ्ट साइडला ए सोडून जे नंबर्स आहेत ते राईट साइडला शिफ्ट करू. मुळात राईट साइडचे जे मूळचे नंबर आहेत ते तसेच लिहूया. म्हणजेच राईट साइडला काय होतं पहा. 0.4 2 टाइम्स होतं आणि 0.04 हे 2 टाइम्स होतं. आणि लेफ्ट साइडला असणारा हा 0.04 आणि 0.4 हा राईट साइडला गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच काय होईल इथं पहा. हा 0.04 आणि हा 0.04 कॅन्सल होईल. हा 0.4 आणि हा 0.4 कॅन्सल होईल. म्हणजेच हा रेशो लिहित असताना 0.4 इंटू 0.04 हा न्यूमरेटरचा पार्ट असेल आणि डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे 1 असेल आणि इकडे आपण ए इज टू बी आहेच. म्हणजेच हा ए इज टू बी रेशो आला. मात्र हा रेशो घेत असताना आपण हा डेसिमल पॉईंट कॅन्सल करूया. म्हणजेच ए इज टू बी पुढे सॉल्व्ह करत गेलो. न्यूमरेटरला इथं आपण 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 झाला आणि इथं जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर पुन्हा 4 होईल. म्हणजे न्यूमरेटरला 10 इंटू 100 म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय केलं म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा आपण 1000 ने मल्टिप्लाय करू. मग इथं जेवढा भाग जातोय तेवढा आपण भाग लावूया. याचाच अर्थ 4 1 जार 4 4 25 आर 100 आणि हा 0 आहे असा असेल. त्यानंतर 2 2 जार 4 आणि 2 1 25 आर 250 म्हणजेच हा फायनल जो याचा भागाकार येईल तो 2 अपॉन 125 येईल. दॅट इज मीन्स ए आणि बी यांचा जो रेशो असेल तो 2:125. हवं तर आपण असंही लिहू शकतो. देअरफॉर ए इज टू बी हा जो रेशो आहे तो म्हणजेच 2:125 असेल. या उदाहरणामध्ये नेमकं काय केलं पहा. आपल्याला ही अशी कंडिशन दिलेली होती आणि आपल्याला ए आणि बी यांचा रेशो विचारलेला होता. म्हणून आपण सुरुवातीला स्क्वेअर रूट काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे स्क्वेअर केले. त्यामुळे आपले स्क्वेअर रूट गेले. इथलं फक्त स्क्वेअर रूट मधलं लिहिलं, इथं पण स्क्वेअर रूट मधलं लिहिलं. मात्र हे ऑलरेडी स्क्वेअर रूट मध्ये नव्हतं त्यामुळे त्याचे 2 टाइम्स त्याचं प्रोडक्शन लिहिलं म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन लिहिलं आणि त्यानंतर पुढे आपण सॉल्व्ह करत गेलो. ते सॉल्व्ह करत असताना ए आणि बी हे इक्वल साइनच्या एका साइडला घेतलं
आणि उरलेले जे कंटेंट आहेत ते एका बाजूला घेतले आणि आपण जेव्हा सॉल्व्ह करत गेलो तेव्हा आपल्याला त्या दोघांचा रेशो मिळाला. सेम पॅटर्नवर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. इफ A is to B is equal to 3 is to 1 and B is to C is equal to 5 is to 1, then find the values of, आणि आपल्याला हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपल्याला इथे हे जे दोन रेशो दिलेले आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल की सेकंड रेशो जो आहे म्हणजे सेकंड टर्म जी आहे तिथं 1 दिलेलं आहे. म्हणजे अशा वेळी आपण मग फक्त एका लेटरमध्ये या रेशोच्या व्हॅल्यूज म्हणजे त्यातल्या टर्मच्या व्हॅल्यू लिहू शकतो. यापेक्षा वेगळं असेल तर के मेथड वापरायची असते. ते आपण पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोत. इथं आपल्याला बी हा दोन्ही रेशोमध्ये असणारी कॉमन टर्म आहे. अशा वेळी आपण या बी ची व्हॅल्यू सुरुवातीला फाइंड आउट करूया. म्हणजे भले ती सी च्या टर्म्समध्ये असेल. म्हणजे नेमकं काय करायचं पहा. सुरुवातीला ही जी सेकंड टर्म दिलेली आहे म्हणजे सेकंड रेशो जो दिलाय बी इज टू सी विच इज इक्वल टू 5 इज टू 1 हा आपल्याला दिलेला आहे. तर हवं तर आपण गिवन असं लिहू. म्हणजेच हा जो सी आहे तो राईट साईडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. त्यामुळे आपण म्हणू शकतो बी इज इक्वल टू 5c. हा 1 जो आहे तो डिनॉमिनेटरला आहे. तो लिहिला आणि नाही लिहिला काही फरक पडणार नाही. म्हणून फक्त आपण याच्या आधारे बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आपल्याला अशाच पद्धतीने सुरुवातीला एक रेशो दिलेला आहे ए इज टू बी म्हणजेच ए अपॉन बी. तो जो रेशो सांगितलेला आहे तो 3/1 सांगितलेला आहे. पण जसं आपण सी राईट साईडला मल्टिप्लाय केलं त्या पद्धतीने इथं जर बी आपण राईट साईडला मल्टिप्लाय केलं तर ए इज इक्वल टू 3b होईल. परंतु बी ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळालेली आहे जी 5c आहे. याचाच अर्थ 3 इंटू 5c आपण लिहू शकतो. म्हणजेच ए ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती म्हणजेच 3 5 आर 15 इंटू सी म्हणजे 15c मिळेल. म्हणजे ज्या पद्धतीनं बी ची व्हॅल्यू आपल्याला सी च्या टर्म्समध्ये मिळाली त्याच पद्धतीनं ए ची व्हॅल्यू सी च्या टर्म्समध्ये मिळालेली आहे. इथं सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची गरज नाही. ती सी च्या टर्म्समध्ये आहेच. म्हणजे एका लेटरमध्ये सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. मग याचा उपयोग करून आपण याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. म्हणजे याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करत असताना जिथं सी आहे तिथं आपण सीच ठेवायची किंमत. मात्र जिथं बी लेटर आहे तिथं ही 5c ही किंमत टाकणार आणि ए लेटर आहे तिथं 15c किंमत टाकणार. म्हणजे संपूर्ण एक्झाम्पल हे सी लेटरमध्ये होईल. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करणं म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपं जाईल. फर्स्ट क्वेश्चन त्यातला म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची पहा. नाव ए क्यूब अपॉन 15b²c आणि या सगळ्याचा पुन्हा क्यूब आहे. त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग याच व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल. ए ची जी व्हॅल्यू आहे ती 15c आहे. म्हणजे ए क्यूब याचाच अर्थ 15c याचा क्यूब होईल. त्यानंतर डिनॉमिनेटरला आपल्याला सांगितलेलं आहे 15 इंटू बी स्क्वेअर याचाच अर्थ 5c². हा स्क्वेअर किंवा क्यूब लिहित असताना इथं ब्रॅकेट देतोय कारण हा क्यूब हा ए चा म्हणजे 15c चा म्हणजेच 15 आणि c या दोघांचा स्क्वेअर असेल. या पद्धतीने हा 15b² इंटू सी म्हणजे सी आहे असं लिहिलं आणि ह्या संपूर्ण ब्रॅकेटचा पुन्हा क्यूब आहे. मग आता हा जो क्यूब आहे तो थोडंसं पुन्हा लिहून घेऊया. न्यूमरेटरला काय होईल पहा 15 चा क्यूब म्हणजेच 15 इंटू 15 इंटू 15 असं आपण लिहू शकतो. मुद्दाम मी याचं मल्टिप्लिकेशन करत नाही कारण थोड्या वेळानं लक्षात येतील. आणि हा क्यूब सी ला सुद्धा आहे म्हणजे सी क्यूब झाला. हा ब्रॅकेटच्या आतला पार्ट आहे. आणि डिनॉमिनेटरला लिहित असताना हा 15 आहेच. इंटू हा स्क्वेअर जो आहे तो 5c दॅट इज मीन्स 25 इंटू c² इंटू सी असा त्याचा अर्थ होईल. आणि हा टोटल ब्रॅकेट शिवाय त्याचा क्यूब आहेच. पण या 15 ला हा 15 कॅन्सल करू शकतो मल्टिप्लिकेशन असताना. शिवाय हा सी क्यूब म्हणजे हा c² आणि c ह्याला कॅन्सल होईल. आता रिमेनिंग जो पार्ट राहिलेला आहे त्यामध्ये आपण जो अंश छेदाचा भाग जातो तेवढा लावू शकतो. 5 5 आर 25 5 3 आर 15 म्हणून आपण इथं गुणाकार करण्याची आवश्यकता नव्हती. पुन्हा 5 1 आर पुन्हा 5 3 आर असं म्हणू शकतो. म्हणजेच ब्रॅकेट मधला जो न्यूमरेटरचा पार्ट राहतो तो 3 3 आर 9 आणि डिनॉमिनेटरला 1 आहे म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नाही. याचा क्यूब येईल. दॅट इज मीन्स 729 हा जो 9 चा क्यूब आहे ती म्हणजेच या फर्स्ट हे जे काही आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे त्याची व्हॅल्यू असेल. म्हणजे या रेशोची ही व्हॅल्यू असेल. सेम वे आपल्याला हे सेकंड एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय आहे पहा. a² अपॉन 7bc. इथं सुद्धा आपण या ज्या व्हॅल्यू मिळवलेल्या आहेत ते इथं सबस्टिट्यूट करूया. ए ची जी व्हॅल्यू आहे ती 15c आहे म्हणजे 15c याचा स्क्वेअर होईल. अपॉन 7 इंटू बी ची व्हॅल्यू 5c इंटू सी ची व्हॅल्यू c राहील. म्हणजेच हे पुढे सॉल्व्ह करत गेलं 15c² दॅट इज मीन्स 15 इंटू 15 इंटू c² असं आपण म्हणू शकतो.
आणि डिनॉमिनेटरला 7 इंटू 5 इंटू सी इंटू सी दॅट इज मीन्स सी स्क्वेअर. इथं सुद्धा सी स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल होईल. 5 वन जार 5 थ्री जार. त्यानंतर जेवढा शक्य आहे तेवढं आपण मल्टिप्लिकेशन करू. 15 थ्री जार 45. 7 वन जार 7. म्हणजे याची जी व्हॅल्यू असेल ती 45/7 असेल. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपण सुरुवातीला काय केलं पहा, या दोन्ही रेशोमध्ये सेकंड जो पार्ट आहे म्हणजे सेकंड टर्म जी आहे रेशो मधल्या व्हॅल्यूची ती 1 होती. त्यामुळे इथं बी ची व्हॅल्यू सी च्या टर्म मध्ये मिळाली आणि इथं ए ची व्हॅल्यू बी च्या टर्म मध्ये मिळाली. पुन्हा बी ची व्हॅल्यू ती सी च्या टर्म मध्ये सबस्टिट्यूट केल्यामुळं ए ची व्हॅल्यू सुद्धा सी च्या टर्म मध्ये मिळाली. म्हणजे इथं जरी ए बी सी अशी तिन्ही व्हेरिएबल्स असतील, लेटर्स असतील, तर आपण ते एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं जेणेकरून त्याचा भाग जाणं सोपं झालं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळवता आली. यानंतर याच प्रॅक्टिस सेटमध्ये काही बेसिक कन्सेप्टवर आधारित एक्झाम्पल्स आहेत, जी यापूर्वीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा होती. ती थोडीशी पाहूया. काय पहा नेक्स्ट क्वेश्चन. x plus 3 is to x plus 11 is equal to x minus 2 is to x plus 1. म्हणजे हा रेशो इक्वल दाखवलेला आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला हा जो रेशो दिलेला आहे तो लिहून घेऊया इथं सुरुवातीला. हिअर x plus 3 is to x plus 11. हा रेशो इक्वल सांगितलेला आहे x minus 2 is to x plus 1. हाच रेशो जर आपण व्हर्टिकली लिहिला तर काय होईल तो x plus 3 अपॉन x plus 11 इज इक्वल टू x minus 2 अपॉन x plus 2. म्हणजे हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. इक्वल असतील तर यांचे डिनॉमिनेटर आपण साईड चेंज करून घेऊया. म्हणजेच हा x plus 1 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होईल आणि हा x plus 11 हा राईट साईडला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच पुढे आपण म्हणू शकतो त्यासाठी आपण ब्रॅकेट आहे तशी ठेवूया कारण हे बायनॉमियल इंटू बायनॉमियल होणार आहे. म्हणजेच हा x plus 3 जो आहे सुरुवातीचा तो मल्टिप्लाय होईल x plus 1 ला. हा जो x minus 2 आहे तो मल्टिप्लाय होईल x plus 11 ला. म्हणजेच इथं जे मल्टिप्लिकेशन आलं ते बायनॉमियल इंटू बायनॉमियल, बायनॉमियल इंटू बायनॉमियल. त्यावेळी x हा या दोघांना मल्टिप्लाय असतो, 3 सुद्धा दोघांना मल्टिप्लाय असतो. सेम वे या x न दोघांना मल्टिप्लाय करायचं, -2 न दोघांना मल्टिप्लाय करायचं. हवं तर ती आपण स्टेप लिहून घेऊ. म्हणजे सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशन कसं असतं पहा. मी किंवा इथं खुणा करतोय म्हणजे लक्षात येईल तुम्हाला समजण्यासाठी हे बाण दाखवतोय. या x न या x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर आलं. या x न पुन्हा आपण या 1 ला मल्टिप्लाय करतो. प्लस प्लसचा प्रोडक्ट हा प्लसच असेल. x इंटू 1 म्हणजे 1x असेल. जसं x ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं तसं या 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. 3 इंटू x दॅट इज मीन्स 3x आणि हा 3 इंटू 1 दॅट इज मीन्स 3. ह्या सगळ्या टर्म ह्या प्लसमध्ये आहेत. यानंतर हा जो x आहे तो याला मल्टिप्लाय असेल दॅट इज मीन्स x इंटू x x स्क्वेअर होईल. त्यानंतर हा x इंटू 11 दॅट इज मीन्स 11x होईल. आता मात्र हा -2 न मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजेच मायनस इंटू प्लस मायनस होईल. 2 इंटू एक्स दॅट इज मीन्स 2x होईल. सेम वे हा -2 या 11 ला मल्टिप्लाय होणार म्हणजेच मायनस प्लस मायनस 11 टू जार 22. म्हणजे आपल्याला इथं या पद्धतीने आपण ह्या दोन कंसांचा जो काही गुणाकार आहे तो सुरुवातीला करून घेतला. आपण दोन्ही साइडचं जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर दोन्ही प्लस आहेत. म्हणजे इकडचा इकडे गेला तर मायनस होईल आणि त्या टर्म कॅन्सल होतील. म्हणून ऑलरेडी आपण ते कॅन्सल केलं. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहतो पहा. x प्लस 3x दॅट इज मीन्स 4x लाईक टर्म्स आहेत म्हणून आपण ऍडिशन केली. प्लस 3 आहेच विच इज इक्वल टू 11x मायनस 2x. म्हणजे इथं सुद्धा लाईक टर्म्स आहेत म्हणून सबट्रॅक्शन करू -22. इथं आता हा 4x आणि 9x जो आहे तो इक्वल साइनच्या एका साईडला घेऊया. म्हणजे राईट साईडला सपोज x घेतलंय म्हणजे 4x हा राईट साईडला घेऊया छोटा असल्यामुळं. हा 9x तसाच असू दे. प्लस 4x चा -4x होईल. आणि हा -22 आहे तो लेफ्ट साईडला आल्यानंतर +22 होईल म्हणजे मूळचा 3 प्लस 22 होईल. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर 25 विच इज इक्वल टू 9 - 4 दॅट इज मीन्स 5x होईल. म्हणजेच x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा 25 आणि हा डिवाइड होईल 5 दॅट इज मीन्स 5. म्हणजे आम्हाला या एक्झाम्पलमध्ये x ची जी व्हॅल्यू मिळेल ती 5 मिळेल. या पद्धतीची काही एक्झाम्पल या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. अतिशय साधा पार्ट आहे लक्षात येतो का पहा. आपल्याला हे दोन रेशो इक्वल दिलेले होते. म्हणजेच या दोन रेशो इक्वल आपण व्हर्टिकल अरेंज केले. हा याला मल्टिप्लाय, हा याला मल्टिप्लाय. बायनॉमियल इंटू बायनॉमियलची जी प्रोसेस असते त्यानुसार मल्टिप्लिकेशन केलं. लाईक टर्म्सची ऍडिशन सबट्रॅक्शन केली किंवा एक्स या ज्या टर्म आहेत त्या एका साईडला घेतल्या आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो. याशिवाय या प्रॅक्टिस सेटमध्ये काही छोटे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. त्यातले 2 प्रॉब्लेम्स पाहूया.
फर्स्ट कसं आहे पहा, क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. Find the measures of angle B. आपल्याला इथे पॅरलोग्राम ABCD सांगितलेलं आहे. ज्या पॅरलोग्राम मध्ये दोन अँगलचा रेशो दिलेला आहे ते अँगल म्हणजेच A:B. या अँगलचा रेशो जो आहे तो 5:4. म्हणजे ए अँगल हा मोठा आहे म्हणून तो अँगल इथे घेतो, जो इथं ऑप्टिव्ह स्टेप दिसतो. हा सपोज बी असेल, हा क्वाड्रिलॅटरल जो ABCD आहे तो पॅरलोग्राम आहे. आम्हाला इथं सांगितलेलं आहे हिअर क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. आपल्याला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण फिगर काढलेली आहे. हा ABCD पॅरलोग्राम आहे. अल्सो आपल्याला असं सांगितलंय अँगल A इज टू अँगल B या दोन अँगलचा जो रेशो आहे तो 5:4 आहे. याचाच अर्थ असा होतो, जर अँगल A 5 डिग्रीचा असेल तर B हा 4 डिग्रीचा आहे, किंवा हा 50 डिग्रीचा असेल तर हा 40 डिग्रीचा आहे. म्हणजे यांची कॉमन मल्टिपल सेम आहे. अशा वेळी आपण ती जी कॉमन मल्टिपल असते ती एखादी लेटर कन्सिडर करतो. त्यासाठी इथे म्हणूया लेट कॉमन मल्टिपल एक्स आहे. याचाच अर्थ अँगल ए चं जे मेजरमेंट असेल ते 5x डिग्री असेल आणि अँगल बी चं जे मेजरमेंट असेल ते 4x डिग्री असेल. म्हणजेच इथं आपल्याला अँगल ए आणि अँगल बी यांचं जे मेजरमेंट आहे ते एक्सच्या टर्म्स मध्ये माहित झालं. जसं की अँगल ए चं मेजरमेंट हे 5x डिग्री आहे आणि अँगल बी हा जो आहे याचं मेजरमेंट 4x डिग्री आहे. फिगर ऑब्झर्व केली की तुमच्या लक्षात येईल की पॅरलोग्राम मध्ये जे अपोजिट अँगल असतात ते इक्वल असतात आणि हे जे ऍडजेसंट अँगल आहेत ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी एवढ्यासाठी कारण ह्या ज्या साइड एडी आणि बीसी आहेत ह्या अपोजिट साइड एकमेकांना पॅरलल असतात आणि ही एबी ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते. त्यावेळी हे त्याचे इंटेरियर अँगल होतात. इंटेरियर आहेत म्हणजेच त्या दोघांची जी सम आहे ती 180 होते. म्हणजे ती प्रॉपर्टी वापरून आपण इथं एचं माप फाइंड आउट करू शकतो. त्याच पद्धतीने बी अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी इथे सुरुवातीला लिहूया, नाव लाईन एडी विच इज पॅरलल टू लाईन BC. लाईन अथवा साइड काही म्हटलं तरी चालेल. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी या दोन अँगलची जी सम असेल ती 180 डिग्री असेल, बिकॉज दीज अँगल्स आर इंटेरियर अँगल्स. म्हणजे या दोन पॅरलल लाईन मधले हे इंटेरियर अँगल्स आहेत. मग आता ए आणि बीचं जे मेजरमेंट आपल्याला माहित आहे, ए हा 5x आहे आणि बी हा 4x आहे. या दोघांची सम जी आहे ती 180 घेऊया. म्हणजेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर 5 + 4 दॅट इज मीन्स 9x विच इज इक्वल टू 180 होईल. म्हणजेच एक्स फाइंड आउट करत असताना 180/9 दॅट इज मीन्स एक्स ची जी व्हॅल्यू असेल ती 20 मिळेल आपल्याला. आपल्याला फायनली असं विचारलेलं आहे फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. म्हणजे बी या अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं. म्हणजेच फायनली इथे लिहूया देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी, जो बी आहे तो 4x डिग्रीचा आहे. म्हणजेच 4x डिग्रीचा याचा अर्थ 4 इंटू एक्स दॅट इज मीन्स 4 इंटू 20 होईल. म्हणजेच तो जो अँगल असेल तो 80 डिग्रीचा येईल. अतिशय साधा क्वेश्चन आहे पहा. आपल्याला दोन ऍडजेसंट अँगलचा रेशो दिलेला होता. मग हा रेशो 5:4 आहे. त्याची कॉमन मल्टिपल एक्स कन्सिडर केली. त्यामुळे एक अँगल हा 5x डिग्रीचा आणि दुसरा अँगल हा 4x डिग्रीचा आला. आणि हे अँगल आपल्याला 5x आणि 4x डिग्रीचे मिळाले. त्यानंतर आपण हे ऍडजेसंट अँगल असल्यामुळं आपण त्यांची सम 180 दाखवली, कारण हे अँगल इंटेरियर अँगल्स आहेत. आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो ज्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली आणि त्याच्या आधारे आपण अँगल ए अथवा बी चं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. The ratio of length and breadth of rectangle is 3:1. एका रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ यांचा रेशो 3:1 दिलाय. म्हणजेच यापूर्वीच्या उदाहरणासारखं जर त्याची कॉमन मल्टिपल आपण एक्स कन्सिडर केली तर जी लेंथ असेल ती 3x असेल आणि ब्रीथ असेल ती 1x असेल. त्याच्या पुढे असं सांगितलंय अँड इट्स पेरिमीटर इज 36 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला त्या एरियाचा रेक्टँगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. तो पेरिमीटर 36 सेंटीमीटर सांगितलेला आहे. देन फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. म्हणजे इथं आकृती काढण्याची आवश्यकता नाही, कारण डायरेक्ट आपण फॉर्म्युला सांगू शकतो. त्याच्यात दिलेल्या गोष्टी आहेत ते लिहूया. हिअर काय सांगितलंय पहा, लेंथ इज टू ब्रीथ. लेंथ आणि ब्रीथ याचा जो रेशो दिलेला आहे तो म्हणजेच 3:1 असा रेशो सांगितलेला आहे. याची कॉमन मल्टिपल एक्स कन्सिडर करू. लेट कॉमन मल्टिपल विच इज इक्वल टू एक्स. जर एक्स कॉमन मल्टिपल आपण कन्सिडर केली तर आपल्याला जी लेंथ मिळेल
टी म्हणजेच 3x युनिट, परंतु इथं पेरिमीटर जो आहे तो सेंटीमीटरमध्ये दिलाय, म्हणजेच लेंथ ही 3x सेंटीमीटर असेल आणि जी ब्रीथ असेल ती म्हणजेच 1x सेंटीमीटर असेल. आणि आपल्याला या दोघांचा पेरिमीटर जो सांगितलेला आहे तो 36 सांगितलेला आहे, म्हणजे या रेक्टँगलचा. देअरफॉर आपण फायनली असं म्हणू शकतो, नाव पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल याचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजेच लेंथ आणि ब्रीथची ऍड करतो, समेशन करतो आणि त्याची ट्वाइस करतो. लांबी रुंदीची बेरीज करून दुप्पट केली की त्याचा पेरिमीटर मिळतो. हा जो पेरिमीटर आहे तो 36 आहे, विच इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ आपण 3x म्हटलेलं आहे आणि ब्रीथ जी आहे ती 1x आहे. म्हणजेच थोडं सॉल्व्ह करत गेलो तर 2 इंटू 3x प्लस 1x दॅट इज मीन्स 4x होईल. म्हणजेच 4 टू जार 8x आणि इथं तोपर्यंत आहे असं आपण 36 लिहू शकतो. म्हणजे आपल्याला 8x इज इक्वल टू 36 मिळालं. आता हेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर 36 अपॉन 8 म्हणजे x मिळेल. इथं 8 च्या टेबलमध्ये नाहीये, एवढा जातोय तेवढा आपण भाग लावू शकतो. म्हणजेच 4 टू जार 4 9 जार असं म्हणू शकतो. याचाच अर्थ x ची जी व्हॅल्यू मिळेल ती आपल्याला 9 अपॉन 2 मिळेल. आता मिळालेली ही जी x ची व्हॅल्यू आहे ती जर आपण लेंथ आणि ब्रीथच्या व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूट केली, म्हणजेच 3x आणि 1x मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला तिची लेंथ आणि ब्रीथ मिळू शकतात. म्हणून आपण इथं म्हणू शकतो लेंथ ऑफ रेक्टँगल जी रेक्टँगलची लेंथ आहे ती 3x दॅट इज मीन्स 3 इंटू एक्स दॅट इज मीन्स 9 अपॉन 2. 3 9 जार 27 अपॉन 2 दॅट इज मीन्स जर आपण हे डेसिमल मध्ये फाइंड आउट केलं 2 1 जार 2 3 जार कॅरी ऑन 1 2 5 जार म्हणजे 13.5 सेंटीमीटर इतकी त्याची लेंथ असेल. सेम वे जर आपण ब्रीथ फाइंड आउट केली, अल्सो ब्रीथ ऑफ रेक्टँगल, त्या रेक्टँगलची जी ब्रीथ आहे ती म्हणजेच 1x दॅट इज मीन्स 1 इंटू 9 अपॉन 2. 9 अपॉन 2 म्हणजेच 4.5, त्याचा 1 टाइम म्हणजेच 4.5 सेंटीमीटर होईल. म्हणजेच त्या रेक्टँगलची लेंथ जी असेल ती 13.5 सेंटीमीटर आणि जी ब्रीथ असेल ती 4.5 सेंटीमीटर. याच प्रकारे अजून 2-3 छोटी उदाहरणे आहेत ती तुम्ही सोडवू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज यावर आधारित असणारी जी रिमेनिंग एक्झाम्पल्स होती ती पाहिलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.